आमदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील यावली, तावशी, चिखली, वडाची वाडी, हिवरे, देवडी, वाफळे, शेटफळ, आष्टी, खंडाळे, पापरी, येवती, कोन्हेरी, पोखरापूर, तांबोळे, सोंदणे या गावाला भेटी दिल्या. या भेटीदरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी महागाई, बेरोजगारी, पाणी प्रश्न या मुद्द्यावरून भाजप सरकारवरून टीकेची झोड उठवली. यावेळी सीमा पाटील, अशोक भोसले, सुलतान तांबोळी, शिवसेनेचे महेश देशमुख, राजेश पवार, खांडेकर काका, शाहीन शेख मॅडम, दाजी खांडेकर, संदीप पाटील, तुकाराम माने, सत्यवान देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. आणि हे मी का म्हणते, कारण का जो भारतीय जनता पक्ष आहे तो आज हे संविधान बदलण्याचा कारस्थान या ठिकाणी करत आहे. संविधान जर बदललं तर आरक्षण का टिकणार नाही ही महत्वाची गोष्ट आहे. आज माझे बांधव सगळीकडे आरक्षणासाठी आंदोलन करतायत. सगळेजण आरक्षणासाठी आंदोलन, एकीकडे आंदोलन चाललंय, दुसरीकडे लाठीचार्ज होतो. एकीकडे आंदोलनाच्या आरक्षणाच्या नावाखाली एक दिवसीय अधिवेशन घेतात. आता धान्य पण मिळत नाही, रॉकेट पण बंद केलं, तुम्हाला GSTच्या मारा आहे, पीक विमाचे पैसे पण अजून कोणाला मिळाले नाही. पूर्ण जिल्ह्यात दुष्काळ निधी पण अजून मिळाली नाही. पीक विम्याची नावं येतात पण मंजुरी त्या ठिकाणी मिळत नाही. शेतीला दर नाही, दुधाला दर नाही, कांद्याची निर्यात बंद केली. त्या मार्केट कमिटीमध्ये यायला कांदा सडक पडला. चारा बंदी केली जिल्ह्यामध्ये. छावण्यांची मागची बिलं अजून दिली नाही आणि म्हणतात नवीन छावण्याला. म्हणजे काय केलं शेतकऱ्यांसाठी?